बाद आए हम कॉलेज। ये रहा अपना कॉलेज का ग्राउंड, जैसे कि देख सकते। तो अभी हम जा रहे कॉलेज के अंदर। पहले हाल देख ले क्लास का कैसे क्या आहे तो। आज आम्ही खूप दिवसानंतर आलो होतो कॉलेजमध्ये मॅमला भेटण्यासाठी. तर तेवढ्यात आम्ही येऊन गेलो इकडं मोहितच्या मित्राला भेटण्यासाठी सानिध्याला. आणि इथं वाट बघता बघता आमचं लक्ष गेलं इथच्या फोटोजवर आणि इथच्या सुविचारांवर. तर ते वाचून खूप मोटिवेशन झालं. आणि हे जे लॅब होती हे तर बहुत सुंदर होती. आधीपेक्षा खूप चेंजेस आले होते इथं. आज म्हणजे आपल्याला कॉलेजमध्ये काम पण होतं. मला घ्यायची होती ट्रॉफी आणि मोहितला घ्यायचं होतं सर्टिफिकेट, कारण आपला नंबर आला होता कॉलेजमध्ये. भेटले आपल्याला सानिध्य भाऊ आणि हा मोहितचा भाऊ. तुम्ही नवीन ओळखत असाल, याला तर ओळखताच तुम्ही. कोल्हे ब्रदर्स. तर हे असं काही होतं आपलं ITI. भाऊ सांगा तुमच्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कसं काय वाटते आपला ITI? चांगला आहे. आमच्या काही आठवण वगैरे येते का नाही? येते घरची एवढ्या दिवसानंतर आम्ही भेटलो, कसं वाटून राहील तुम्हाला? चांगलं वाटत आहे. चांगलं वाटत आहे का? आता कुठे नेऊन राहिले तुम्ही आम्हाला? CETचा फॉर्म भरायचा आता. सायन्स होतं ना, मी डायरेक्ट बीटेकला ॲडमिशन करायला पाहिजे होतं मी. म्हणून तुम्ही ITI केलं. तर इकडं आता मी जास्त आहे पण तेवढंच आठवलं की आपले मित्र इकडं आयबा लॅबमध्ये अप्रेंटिसशिप करत, म्हणून त्यांना आलो आम्ही भेटासाठी. आचल मॅडम तर अंदर होते सर, आपलं काही लक्ष नव्हतं म्हणून आपण कॅमेरा बंद करून टाकला आणि थोडंसं बोलचाल केलो लक्ष्मीसोबत आणि निघून गेलो मॅडमला भेटण्यासाठी. काहीच गोष्ट आता अशी आहे, हे आहे आमची क्लास. इथं किती 313 कोपा. आता आम्ही दोघेही इथं आहोत, 3 जण. मी, हा कोल्ह्या आणि हा भाई सौरभ भाई. आता इथं जायची कोणामध्ये हिंमत नाही होऊन राहिली, कारण कसं मॅडम शिकवून राहिली म्हणून थोडंसं मान घेऊन आता आम्ही करून राहिलो. का म्हणतो कोल्ह्या? तोपर्यंत व्ह्यू पाहून घ्या तुम्ही काही बाहेरच्या. आता हिंमत करून जेव्हा आपण अंदर, तोपर्यंत हे पाहून घ्या तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट. चला आता जा तुम्ही अंदर ते कॅमेरा सुरू करू नाही शकत, कारण की रूल्स रेग्युलेशन आहे. जेव्हा आता आपण अंदर, तोपर्यंत भेटतो आपण बाहेर आल्यावर. चलो. काहीच गोष्ट अशी आहे की एवढ्या दुरून मी इथं सर्टिफिकेट घ्यायला आलो आणि इथं मॅडम म्हणून राहिली की इकडं जा तिकडं जा. तर आता कसं करावं काय समजून नाही राहिलं आपल्याला. का म्हणतं मग भाऊ, का करायला पाहिजे यावेळेस? मॅडमला विचारून पाहू आता एक वेळा का म्हणते, तर त्याच्यावर पाहू काय तर आपल्याला ट्रॉफी काही भेटत नव्हती म्हणून आपण गेलो GI मॅडमला सोबत घेऊन. मॅडम आली सोबत, मॅडमने दिली मग आपल्याला ट्रॉफीसोबत आपण काढून घेतले मग फोटोज मित्रांसोबत वगैरे. आणि घरी जायच्या चक्करमध्ये मॅडमसोबत फोटो काढणं राहूनच गेलं. आता पुढच्या वेळेस जाऊ तर मॅडमसोबत फोटो नक्की काढू. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा भाऊ आहे आपला. बस.